बालाजी महाराज हे चिमूरचं आराध्य दैवत आहे। या ठिकाणी सन 1704ला श्रीहरी बालाजी महाराजांची मूर्ती गावले परिवाराच्या कोठाच्या बांधकाम होताना सापडली होती। 1772ला भोसलेखाने राज्यात या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे। 1772 पासून ही घोडा यात्रा सातत्याने 252 वर्षापासून सुरू आहे। ही मूर्ती सापडलेला आज 321 वर्ष पूर्ण होत आहे। या घोडा यात्रा उत्सवात 252 सुरू असताना हा वसंत पंचमीपासून उत्सव सुरू होतो आणि या उत्सवाला 23/1/2026 ला सुरुवात झाली आणि याची सांगता महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 15 फरवरीला संपत्ती। 23/2 ला वसंत पंचमीचा कार्यक्रम, त्यानंतर 25 तारखेला रथसप्तमी, त्यानंतर बालाजी महाराजची घोडायात्रा राहते। या घोडायात्रेकरता चिमूर शहरात भ्रमण करताना रस्ता क्लिअर आहे किंवा नाही हे पाहण्याकरता पहिल्यांदा गरुड महाराज आपल्या वाहनावर घेऊन रस्ता क्लिअर आहे की नाही पाहून येतात। त्यानंतर गरुड महाराजावर बालाजी महाराज विश्वास नसतो म्हणून परत मारुती वाहन सुद्धा मारुती महाराज पाहून येतात आणि मारुती महाराज जेव्हा रस्ता क्लिअर सांगितला त्याच वेळी बालाजी महाराज आपलं भ्रमण करण्याकरता आज दिनांक 31 तारखेला निघत आहे। बालाजी महाराजाची ही यात्रा ही फार पूर्वीपासून भरत आहे आणि या इथचं जे बालाजी मंदिर आहे ते आराध्य दैवत आहे आणि तिरुपती बालाजीला एखादा नवस बोलला असेल तर तो इथं चालू शकतो, परंतु इच्छा नवस तिरुपती करणे हे या मंदिराचं एक वैशिष्ट्य। बालाजी महाराजांचं आशीर्वाद चिमूर नाही तर संपूर्ण देशातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या बालाजी भक्तांवर बालाजी महाराजांचा आशीर्वाद सदैव राहो ही बालाजी महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो। 398वी ही बालाजी महाराजाची घोडा यात्रा आहे। वर्षानुवर्षापासून परंपरानुसार रात्री 12:30 वाजता बालाजी महाराजांचं रथ विष्णूजीची मूर्ती स्वार होऊन गावाला प्रदक्षिणा देत परत 5:30 वाजता देवळापुढे येते आणि आरती होते। ही परंपरा मागच्या 398 वर्षापासून सतत चालत आलेली आहे आणि लोकांची मानता आहे, जागृत देवस्थान आहे। बालाजी महाराजांच्या चरणी आपण जी काही प्रार्थना करतो ती प्रार्थना पूर्ण होते। ती मन्नत आपण जी काही मागतो ती मन्नत सुद्धा पूर्ण होते। जागृत देवस्थान आहे। आपण बघत असाल दूर दूरून अनेक जिल्ह्यातून विदर्भातल्या कानाकोपऱ्यातून राज्याच्या बाहेरूनही आज बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी भक्तगणांचं लाखोच्या संख्येने भीड इथे उमडलेली आहे आणि मी हीच परत प्रार्थना करेल, बालाजी महाराजांचा आशीर्वाद कृपा सर्व भक्तांवर राहो हीच बालाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना। गोविंदा गोविंदा गोविंदा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।